काय 14 इन CBSE NCERT सिलेबस. तुम्हाला मागे मी अभ्यासक्रम सांगितला होता, तो कोणता होता? आपला महाराष्ट्र बोर्डचा होता. यामध्ये नवीन धडा आपण सुरू करणार आहोत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिस्ट्री सेकंड काय असतो? आम्हाला त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याचे प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. या धड्यामध्ये अजून काय? ऑर्गॅनिक केमिस्ट्री असून प्रिन्सिपल्स आणि टेक्निक्स. प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. ऑर्गॅनिक सर्वात आधी आपण हे पाहू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिस्ट्री सेकंड आहे आता. इट इज फ्रॉम केमिस्ट्री सेकंड. दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर युअर नीट अँड JEE एक्झामिनेशन. नीट JEE साठी हा बेसिक धडा 12वीचे तुम्हाला केमिस्ट्री सेकंडचे रिॲक्शन्स करता येत नाही याशिवाय. तर हा एवढा मस्ट आहे, आवश्यक धडा आहे, बेसिक धडा आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबलचे लास्ट पॉईंट शेवटचा आपण पाहिला होता, केमिकल रिॲक्टिव्हिटी ते सगळं राईट. तर आता या चॅप्टरमध्ये आपण पाहू लास्ट पॉईंट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दॅट इज द प्रिन्सिपल्स अँड काय याचे टेक्निक्स काय असतात पाहू. प्रिन्सिपल म्हणजे तत्व आणि टेक्निक्स म्हणजे याच्यामध्ये वापरले जाणारे तंत्र. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्ही 9वी 10वी धड्यापासून अभ्यासक्रमाला आहे तुमच्या. टेक्निक्स, टेक्नॉलॉजी, सम टेक्नॉलॉजी दॅट इज कॉल्ड एज टेक्निक्स अँड प्रिन्सिपल्स, तत्व. So very first of all, organic chemistry, the carbon compounds deals with the study of which compounds? Carbon compounds. What is organic chemistry? It is a branch of chemistry deals with the study of carbon compounds, is called as organic chemistry. Why the carbon have a tendency to form large number of compound? Carbon ला टेंडेन्सी असते, 10वीला पण पाहिलं होतं तुम्ही. कार्बन कंपाऊंडला टेंडेन्सी असते काय करण्याची? खूप कंपाऊंड तयार करण्याची. दररोज लाखो कार्बनचे नवीन नवीन कंपाऊंड बनत आहेत. तर कार्बनचे नवीन नवीन लाखो दररोज कंपाऊंड का बनत आहेत? तर कार्बनमध्ये एक मुख्य गुणधर्म असतो आणि त्याचं नाव आहे कॅटेनेशन. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? काय म्हणतात त्याला? कॅटेनेशन. मीन्स द एबिलिटी ऑफ कार्बन टू फॉर्म बॉन्ड विथ द कार्बन. कार्बन कार्बन सोबत असं बॉन्ड तयार करू शकतो. कार्बन कार्बन. That is called as catenation. Okay, so that's why carbon can form covalent bond. This bond is called as what? It is called as covalent bond. Carbon can form large number of covalent bond with the carbon carbon. That property is called as what? Catenation. Okay, besides this there are the number of कार्बन कंपाउंड्स दॅट इज टू सस्टेन आवर लाईफ. आपली जी लाईफ आहे दैनंदिन व्यवहारातील लाईफ सस्टेन करण्यासाठी आपल्याला टू सस्टेन द लाईफ द कार्बन कंपाउंड्स दॅट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच, स्पेशल ब्रँच ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो दिस ऑर्गॅनिक कंपाउंड्स सस्टेन आवर लाईफ. आपल्या लाईफला सस्टेन करतात. त्यामध्ये आपली जी जेनेटिक इन्फॉर्मेशन देतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन आपली कोण देतो? DNA. ज्याच्यावर अटॅक करायला कोरोना कशावर? DNA वरच करते डायरेक्ट. सो DNA, यू नो दॅट व्हॉट इज DNA? इट इज डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड असतो. A म्हणजे काय असेल? सो इट इज ऑल्सो कार्बन. DNA मध्ये काय असतो? इट इज मेड अप ऑफ कार्बन. सो जेनेटिक इन्फॉर्मेशन सस्टेन, लाईफ सस्टेन होत नाही त्याशिवाय, जगू शकत नाही माणूस. किंवा प्रोटीन्स जे असतात असे खूप आहेत अजून सगळे, पण 2-3 याच्यातली सांगायला आपण. मेन न्यूक्लिक ॲसिड. हे काय असतात? न्यूक्लिक ॲसिड DNA आहे. प्रोटीन आहे. याशिवाय अजून काय असतात? विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स. आणि हे सगळे तुम्हाला माहीत आहेत. तर हे प्रोटीन्स जे असतात ते ब्लडचा असेन्शियल कन्स्टिट्यूट. ब्लड प्रोटीन काय करतो? ब्लडलाच कन्स्टिट्यूट करतो. हे थोडंसं बेसिक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. मी तुम्हाला मागे पण आपण स्कोपमध्ये सांगितलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कुठे कुठे स्कोप आहे. तर प्रोटीन्स आर द प्रोटीन कन्स्टिट्यूट ब्लड. स्किन, आपली स्किन पण कन्स्टिट्यूट करतो. आणि मसल्स, आपले जे मसल्स असतात इट इज ड्यू टू कशामुळे बनतात? प्रोटीनमुळे मसल्स. सो जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो कोण करतो? बाय DNA. एकाचं जेनेटिक इन्फॉर्मेशन माहीत आहे तर तो दुसऱ्याची जेनेटिक गुणसूत्र दॅट इज कॉल्ड एज, आपले गुणसूत्र असतात
DNA जेनेटिक इन्फॉर्मेशन, जीन्स मीन्स गुणसूत्र. हेरिडेटरी म्हणजे आपली अनुवंशिकता आपल्याला कळते, आपले पॅरेंट्स, आपले आई वडील ज्यांच्यापासून आपण जन्म आपला झाला तर तो हेरिडेटरी सेम असतो कोणामध्ये, DNA मध्ये. तर प्रोटीन्स दॅट इज द ब्लड, स्किन अँड मसल्स, दीज आर ऑफ व्हॉट कन्स्टिट्यूट द कार्बन. याच्यामध्ये सुद्धा समावेश आहे कोणाचा, कार्बनचा. याशिवाय आपण जे मटेरियल्स वापरतो, क्लॉथिंग मटेरियल्स लाईक क्लॉथ, कपडे जे वापरतो आपण, वेगवेगळे कपडे असतात, वूल, कॉटन दॅट इज ऑल्सो व्हॉट कंटेनिंग कार्बन. तर कार्बन बद्दल चालू आहे सगळं, लक्ष द्या इकडं. इट इज व्हॉट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्पेशल ब्रँच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन. क्लॉथ, फ्युअल, आपल्याला इकडून तिकडे दुसऱ्याकडे जाण्यासाठी काय वापर करावा लागतो, फ्युअल, डाईज जे वेगवेगळे रंग आहेत, मेडिसिन मेन महत्त्वाचे मागे तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला. डाईज जे रंग आहेत, वेगवेगळे पेंट, कलर, त्यामध्ये सुद्धा समावेश होतो कोणाचा, कार्बन कंपाऊंडचा. ठीक आहे, समजायले. पहिलं काय, सस्टेन द लाईफ, जेनेटिक इन्फॉर्मेशन, प्रोटीन्स दॅट इज ब्लड, स्किन, मसल्स इन्क्लुडिंग मटेरियल्स दॅट इज क्लॉथ, फ्युअल, डाईज. फ्युअल आपल्याला वाहतुकीसाठी काय करावं लागतं, इकडून तिकडे जाण्यासाठी. कम्फर्ट, याशिवाय अजून आपल्याला कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, टेलिव्हिजन, सिलिकॉन दॅट इज कम्प्लीट टेक्नॉलॉजीज केमिस्ट्रीवर अवलंबून आहे. तर हे कशात चालू आहे, आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर पाहतो. ओके, इट इज ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बिसाइड्स दिस अगेन फ्रॉम 200 years ago, 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 200 years ago, that is about 1800. Okay, so from 200 years ago the scientists were studied about the organic and inorganic. इथला क्लासिफाय करण्यासाठी बऱ्याच सायंटिस्ट यांनी काय केला, अभ्यास केला. क्लासिफाय द ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते आणि इनऑर्गॅनिक कोणते. तर सर्वात आधी बर्झेलियस या सायंटिस्ट यांनी अभ्यास केला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ सायंटिस्ट, बर्झेलियस. चला इथपर्यंत कळाले. कार्बनमध्ये काय असतो, प्रॉपर्टी कॅटेनेशन. कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. कॅटेनेशन म्हणजे काय, कार्बनमध्ये बॉन्ड करणे. नेक्स्ट आता हे इथून तुमचा कसा सिरियस अभ्यास सुरू आहे, जे पॉईंट ऑफ व्ह्यू, नीट पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करा. कार्बन बॉन्ड काय असतो, कॅटेनेशन. हे बेसिक माहिती असणे आवश्यकच आहे, नसली तरच काय होतं आपल्याला पुढचं काहीच कळत नाही. कोव्हॅलंट बॉन्ड, यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलंट बॉन्ड असायला पाहिजे. लाईफ सस्टेन, जगणं, आपल्याला जगण्यासाठी कार्बनचा कुठे कुठे उपयोग होतो. जेनेटिक इन्फॉर्मेशन जे असते ते कोण देतो, DNA बनलेला कशापासून, कार्बन. प्रोटीन्समध्ये काय असतात, कुठे असतात, कन्स्टिट्यूट करतो कोणाला, ब्लडला. प्रोटीन कन्स्टिट्यूट काय करतो, ब्लड. ओके, तर यायला इथपर्यंत लक्षात समजायले. प्रोटीन दॅट इज काय असतो, कन्स्टिट्यूट ब्लड, स्किन अँड मसल. स्किन जी त्वचा असते आपली, ते सगळं कशामुळे, कार्बनमुळे, कार्बन कंपाऊंडमुळे. प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिड असतात, डेव्हलप करते बॉडीला, अँड दॅट डेव्हलपमेंट ऑर ग्रोथ ऑफ बॉडी इज ड्यू टू कार्बन कंपाऊंड्स. मटेरियल्स लाईक क्लॉथ, कपडा जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे, कॉटन, टेरिकॉट, है ना, बरेच प्रकारचे कपडे अजून, दॅट इज सिल्क, पॉलिस्टर, इस्टर असतो त्याच्यामध्ये, पॉलिथिन, कॅरी बॅग्स. ऑल दीज आर द क्लॉथ मेड अप ऑफ व्हॉट, फ्युअल. क्लॉथ्स आर मेड अप ऑफ कार्बन. फ्युअल कंटेन दॅट इज द केरोसिन, पेट्रोल ऑप्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. डाईज हायड्रोकार्बन असते, फ्युअलमध्ये काय असतो, हायड्रोकार्बन्स. डाईज कलर, रंग, वेगवेगळ्या रंगाचे कलर. मेडिसिन इज ऑल्सो very essential to all human beings. Medicines are made up of chemistry, organic chemistry. 200 years ago काय चालू आहे, साथ चालू आहे बघा पुढे. फ्रॉम द 200 years ago, 200 वर्षापूर्वीची सायंटिस्टनी काय केले, क्लासिफाय करायला सुरू केले, ऑर्गॅनिक कोणता, इनऑर्गॅनिक कोणता आहे. तर सर्वात आधी बर्झेलियस यांनी काय सांगितलं, बर्झेलियस. The name of scientist is called as Berzelius. Berzelius is also
हॅव द मेजर रोल. बर्जेलियस यांचा पण मोठा रोल आहे केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यांनी सुरुवात केली. मी काय म्हटलं की एक दैवी शक्ती असते म्हटलं, व्हायटल फोर्स. ऑर्गॅनिक म्हणजे काय असतं? प्लांट अँड एनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून म्हणतो ऑर्गॅनिक. तर याच्यात एक व्हायटल फोर्स असतो, दैविक शक्ती असते. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे नॅचरल निसर्गातच आढळतात म्हणजे दे आर फाउंड इन द नेचर. कुठे आढळतात म्हणजे नेचरमध्ये. पण यानंतर वूलर नाव सायंटिस्ट होता, वूलर पहिलं बर्जेलियस सायंटिस्ट, त्यानंतर वूलर. तर या वूलर या सायंटिस्टने नंतर काय केलं की पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये तयार केला त्यांनी. फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी, दॅट इज युरिया. कोणता बनवला? युरिया. युरिया इज प्रिपेअर्ड. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम अमोनियम सायनेट. युरिया was prepared from ammonium cyanate. कशापासून बनवलं? अमोनियम सायनेट. सायनाइड पासून काय बनतो? सायनेट. अमोनियम सायनेट. अमोनियम काय फॉर्म्युला असतो? NH4. सायनेट CnO. युरिया बनवलं. काय बनवलं? युरिया म्हणजे काय फॉर्म्युला असतो? NH2 C डबल बॉन्ड O NH. ला काय म्हणा? युरिया. फ्रॉम कशापासून तयार केलं? अमोनियम सायनेट इज कॉल्ड एज युरिया. बघा नायट्रोजन किती आहे? 2 नायट्रोजन. हे 2 नायट्रोजन. इथं पण पहा किती नायट्रोजन? 2 नायट्रोजन. N2. H किती आहे? 4 H आली तिकडे. CO पण आला. तर बर्जेलियस यांचा कॉन्सेप्ट यांनी काय म्हटलं सुरुवातीला, व्हायटल फोर्स असतो जो निसर्गात आढळतो, तेच काय असतात? ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण वूलर यांनी पहिला लॅबोरेटरीमध्ये तयार केला. कुठे तयार केला? प्रयोगशाळेमध्ये. वूलर प्रिपेअर्ड द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणता तयार केला? अमोनियम सायनेट. काय नाव होतं याचं? अमोनियम सायनेट पासून तयार केलं. काय तयार केलं? युरियाचे खत आहे, फर्टिलायझर आहे. फर्टिलायझर पण बनवता येते कशापासून? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून. त्यानंतर कोल्बे यांनी नवीन कंपाऊंड तयार केला. पहिला बर्जेलियस, वूलर, नंतर यांनी कोल्बे यांनी सिंथेसाइज केलं. नंतर ॲसिटिक ॲसिड. मग नवीन कंपाऊंड तयार केले. ॲसिटिक ॲसिड काय फॉर्म्युला असतो? CH3COOH. त्याला काय म्हणायचं? ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर बनवलं बर्थलॉट यांनी बनवलं. नंतर मिथेन तुमच्या सर्वांचा परिचयाचा फॉर्म्युला काय? CH4. मिथेन. ओके. मिथेन CH4 सर्वांना माहीत असलेला आहे. तर लक्षात येईपर्यंत समजायला. ओके. तर बर्जेलियस नंतर पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण तयार केला? पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड हू प्रिपेअर्ड द फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोण तयार केलं? वूलर यांनी. वूलर नेम ऑफ सायंटिस्ट व्हॉट? वूलर. कोणता होता ते पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड? नाव त्याचं फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. व्हॉट इज नेम ऑफ फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड? युरिया. पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड काय नाव त्याचं? युरिया. कशापासून तयार केलं? युरिया कशापासून तयार केलं? युरिया प्रिपेअर्ड फ्रॉम व्हॉट? अमोनियम सायनेट पासून. कशापासून तयार केलं? फ्रॉम अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट CYANAT. दिसते ना सर्वांना? दिसते. अमोनियम सायनेट.
नंतर कोलबे यांनी काय तयार केला, ॲसिटिक ॲसिड तयार केला कोलबे यांनी. नंतर ब्रेथलॉट यांनी काय तयार केला, मिथेन तयार केला. मिथेन कोण तयार केला, ब्रेथलॉट. ओके, थोडक्यात डिस्कवरी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडची. मग नंतर लॅब टू कंपाऊंड नवीन तयार केले. मी स्वतः पण नवीन तयार केलं, माझे कंपाऊंड आहेत. केमिस्ट्री PhD रिसर्च केलो मी, त्यामध्ये नवीन कंपाऊंड माझे पण आहेत, तयार केलेले आहेत. तर आता हे आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याला काय म्हणतात, धड्याचं नाव ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रिन्सिपल आणि टेक्निक पण महत्त्वाचे असतात याच्यामध्ये, राईट. आता काय चालू आहे बघा. नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन. नेक्स्ट पॉइंट दॅट इज व्हॉट, टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन. याच्यातच आहे शेप्स ऑफ कंपाऊंड्सचे शेप्स. त्यामध्ये विशेष ऑर्गॅनिक कंपाऊंडचे शेप्स बघा. शेप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स. टेट्राव्हॅलन्सी काल झाला होता पॉईंट आपला व्हॅलेन्सी बद्दल. खूप छान समजलं तुम्हाला व्हॅलेन्सी, आहे की नाही. व्हॅलेन्सी कार्बनची किती असते, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, आहे का लक्षात. कार्बनची व्हॅलेन्सी, कार्बन कोणत्या ग्रुपमध्ये येतो, चार. ठीक आहे, कार्बन कोणत्या ग्रुपमध्ये येतो, कोणता ग्रुप आहे कार्बनचा, ग्रुप कोणता असतो, आहे का लक्षात. ग्रुप वाईज पाठ करा तिथे. कार्बन कोणत्या ग्रुपमध्ये येतो, ग्रुप 14. कार्बन कोणत्या ग्रुपमध्ये येतो, 14. 14 ची व्हॅलेन्सी काय असते, असं लक्षात ठेवायचं. 14 ची व्हॅलेन्सी 4, 13 ची 3, 14 ची 4, 15 पासून सुरू होते, मग 5, 3 असं 2 म्हणतात. 15 पासून 16 पासून 16 ला काय असते, 2, 6, है ना. तर टेट्रा म्हणजे किती, कार्बनची व्हॅलेन्सी काय चालू आहे आपल्याला, टेट्राव्हॅलेन्सी. बघा किती लक्ष द्या, टेट्राव्हॅलेन्सी किती, टेट्रा म्हणजे 4. कार्बनची व्हॅलेन्सी टेट्राव्हॅलेन्सीच आहे काय. तर यानंतर आणखीन काही चॅप्टर आहेत ज्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर केमिकल बॉन्डिंग हा धडा पण महत्त्वाचा आहे तुमचा. त्याच्यात हायब्रिडायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे आपल्याला या दोन गोष्टी कळतात. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, तर हे कशावरून कळते आपल्याला, इट इज ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन काय असतं हे बघा. हायब्रिडायझेशन म्हणजे हा केमिकल बॉन्डिंग धड्यामध्ये आपण पाहणार आहोत पुढे. हे झालेलं आहे तुमचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं आहे, राईट. हायब्रिडायझेशन म्हणजे आपले जे ऑर्बिटल असतात ना, ऑर्बिटल माहिती आहे तुम्हाला कोणते, SP हे जे ऑर्बिटल असतात. तर SP ऑर्बिटल मिक्सिंग होते आणि त्यांची रिकास्ट होते, मिक्स होतात ऑर्बिटल मिक्स होऊन जातात एकामध्ये, मग त्याला म्हणतात हायब्रिडायझेशन. तर हायब्रिडायझेशनमुळे आपल्याला कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे कळते, आणि शेप्स जे आहेत वेगवेगळे कंपाऊंडचे शेप्स, तर हे कशावरून कळते, या 2 पॉईंटवरून, हायब्रिडायझेशनवरून आणि कशावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. जसं मिथेनचा काय फॉर्म्युला आहे, CH4. ओके, इथिनचा काय फॉर्म्युला आहे, CH2 डबल बॉन्ड CH2, इथिन. कार्बन काय असतो, इथिन डबल बॉन्ड, फॉर्म्युला C2H किती आहे, 4, राईट. मिथेन, इथिन आणि इथाइन. इथाइन म्हणजे काय, अल्काइन. अल्कीन अल्काइन, याला काय म्हणायचं, अल्कीन अल्काइन. अल्काइन काय, CH ट्रिपल बॉन्ड CH. तर बघा किती आहे ते, C2H किती आहे, 2, C2H2. तर यांची शेप आपल्याला हायब्रिडायझेशनमुळे कळते. कशामुळे, ड्यू टू हायब्रिडायझेशन.
मिक्सिंग होते म्हणालो मी. कसं मिक्सिंग होते? जर अल्केन असेल, मिथेन काय फॉर्म्युला CH4. मिथेन कार्बन कार्बन काय असतो? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन असतो sp3. हे प्रकार आहे हायब्रिडायझेशन. इथिन असला तर हायब्रिडायझेशन असतो sp2 आणि हे काय होतो sp. बघा इकडे एक एक पी कमी करायचा. इथं किती पी आहे? 3 पी. ओके 3 पी. इथं किती पी? 2 पी. एक पी कमी करायचं. इथं किती पी? एकच पी. sp3 sp2 sp. अल्केन हायब्रिडायझेशन. हे काय ते? हायब्रिडायझेशन. लक्षात घ्या. हे काय ते? these are called as हायब्रिडायझेशन. इथं किती s ऑर्बिटल आहेत? एक s ऑर्बिटल आहे. आणि किती p ऑर्बिटल आहेत? 3 p ऑर्बिटल आहेत. 1 s and 3 p ऑर्बिटल मिक्स होऊन काय बनवायले? sp3 हायब्रिड ऑर्बिटल. अशा ऑर्बिटलला काय म्हणावं? sp3 ऑर्बिटल. आता ऑर्बिटल पर्यंत माहिती आहे तुम्हाला. s ऑर्बिटल आहे ते खूप छान पाहिलं आपण. ऑर्बिटलची बाउंड्री, ऑर्बिटल कशापासून बनतात? दॅट इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय, प्रोबॅबिलिटी फंक्शन साय, है ना, वेव फंक्शन, फाइंडिंग द इलेक्ट्रॉन, दॅट इज कॉल्ड एज ऑर्बिटल. हां, मागचं थोडं बोलतो मी, तुम्हाला आठवते पण बोलता येत नसेल अजून. हां, पण बोलता येऊ लागेल तुम्हाला. अभ्यास करा. राईट, मागचं बोलतो मी पूर्ण. तर sp3 असतं. sp3 म्हणजे काय होते? s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल मिळून काय बनवतात? हायब्रिड ऑर्बिटल बनवतात. कोणती? sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनते. आणि ही कोणती बनायली? sp2. ही कोणती बनायली? sp. तर अशा प्रकारे जे ऑर्बिटल बनतात याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. पुढे दुसऱ्या धड्यामध्ये येणार आहे का? ते सांगतो मी. चला लक्षात येईपर्यंत समजायला. ओके, व्हॉट इज हायब्रिडायझेशन? मिथेनचं हायब्रिडायझेशन काय? मिथेनचा sp3 म्हणायचं. मिथेनचं हायब्रिडायझेशन sp3. इथिनचं काय? इथिनचं हायब्रिडायझेशन sp2. राईट, बरोबर. काय म्हणायचं? sp2. इथाईनचं काय असते? अल्काईनमध्ये. अल्काईन असलं तर हायब्रिडायझेशन sp. राईट, sp2 sp3 sp3 sp2 sp. आता हे हायब्रिडायझेशन वरून आपल्याला बॉन्डची, कोणता बॉन्ड असेल, चला इथपर्यंत कळायला. परत आहे का? कोणता पॉईंट चालू आहे? आपलं टेट्रा व्हॅलेन्सी. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. तर एक आपले पॉईंटच पाहिजे आपल्याला. शेप ऑफ कंपाऊंड, कंपाऊंडचे शेप कसे असतात आणि काय कार्बन कंपाऊंडचे विशेष. ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला चालू आपला. प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. टेक्निकचा पॉईंट सोपा आहे पुढे. आधी प्रिन्सिपल समजून घ्या, तत्व याच्यातले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हायब्रिडायझेशन वरून कळतो आपल्याला. कार्बनची टेट्रा व्हॅलेन्सी कशावरून कळते? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हायब्रिडायझेशन. मिथेनचा हायब्रिडायझेशन काय असतो? sp3. इथिनचा काय असतो? sp2. इथाईनचा काय असतो? sp. ओके, आता काय म्हणतो आपण? शेप्स. शेप्स ऑफ कोणाचे? कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स. दोन गोष्टीवरून आपल्याला शेप कळतो म्हणलो आपण. कोणत्या कोणत्या? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड सेकंड इज द हायब्रिडायझेशन. EC अँड हायब्रिडायझेशन. ओके, EC म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड हायब्रिडायझेशन. कोणते कोणते असतात हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशन कोणते कोणते असतात? sp3 sp2 है ना. अजून कोणता असतो? sp. सो ऑल दीज आर व्हॉट? हायब्रिडायझेशन. तर आता मी म्हणालो होतो पुढे हायब्रिडायझेशन वरून आपल्याला आणखीन काय कळतं बघा. फ्रॉम द हायब्रिडायझेशन वी ऑल्सो नो द बॉन्डची लेंथ किती आहे आणि बॉन्डची एंथॅल्पी. बॉन्डची लेंथ असते. एखादा बॉन्ड आहे, मोठा बॉन्ड, छोटा बॉन्ड, कसा आहे बॉन्ड.
त्याला काय म्हणायचं, बॉन्ड लेंथ, बॉन्डची लांबी, अँड बॉन्डची एन्थाल्पी असते. बॉन्डला पण काय असते, एन्थाल्पी. एन्थाल्पी हा शब्द गेलेला आहे तुम्हाला आता. एन्थाल्पी डिवाइडेड बाय काय असतो, एच. एन्थाल्पी डिवाइडेड बाय एच, एनर्जी असते ती. बॉन्डची एनर्जी म्हणजे किती स्ट्रॉंग असतो बॉन्ड, बॉन्डची स्ट्रेंथ, त्यालाच काय म्हणतात, बॉन्ड स्ट्रेंथ. तुटत नाही, बॉन्ड तोडायचा असतो आपल्याला. बॉन्ड कॅनॉट बी ब्रेक. वाय? बिकॉज देअर स्ट्रेंथ, त्यांची स्ट्रेंथ असते. बॉन्ड एन्थाल्पी, एनर्जी असते विशिष्ट. बॉन्ड लेंथ हे सगळं अवलंबून आहे कशावर, हायब्रिडायझेशनवर. हायब्रिडायझेशन, जर हायब्रिडायझेशन एसपी असेल, मला हायब्रिडायझेशन 3 प्रकारचे आता सांगितलं मी. एसपी हायब्रिडायझेशन जर असेल, एसपी, तर एसपी असेल तर याच्यामध्ये पर्सेंटेज एस कॅरेक्टर कसा असतो, जास्त असतो. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर, एसपी मध्ये कोणाचा टक्के जास्त आहे, एसचा जास्त असतो. इथं बघा sp3 म्हणजे 3 पी आहेत आणि 1 एस आहे, त्यामुळे पर्सेंटेज काय होणार, एसचा, एस कॅरेक्टर काय होणार, कमी होणार. ओके. एसपी जे आहे याच्यामध्ये सर्वात जास्त असतो पर्सेंटेज एस कॅरेक्टर, 50% असतो. किती असतो, 50%च असतो. 50% एस आहे, 50% कोण आहे, पी आहे. आता तुम्हाला आठवते का, एस ऑर्बिटल काय असतात, न्यूक्लियसच्या जवळ असतात. एस ऑर्बिटल अट्रॅक्शन कसा असतो, मोर असतो. एस ऑर्बिटलचा अट्रॅक्शन कसा असतो, अट्रॅक्शन ऑफ एस ऑर्बिटल, एस ऑर्बिटल आर क्लोजर असतात. कोणाला, क्लोज टू, कोणाला क्लोज असतो, क्लोज टू न्यूक्लियस. देअरफॉर दे आर स्ट्रॉंग बॉन्ड. म्हणजे हे बॉन्ड कसे असतात, sp हायब्रिडायझेशन झालेले बॉन्ड कसे असतात, देअरफॉर दे आर द स्ट्रॉंग बॉन्ड्स. बघा आता हे का स्ट्रॉंग बॉन्ड आहेत, कोणते बॉन्ड, ज्याचा हायब्रिडायझेशन काय असतो, sp. हायब्रिडायझेशनवर अवलंबून आहे काय, बॉन्डची लेंथ पण आणि बॉन्डची एन्थाल्पी पण. बॉन्ड एस कॅरेक्टर जास्त असतो, एस कॅरेक्टर जास्त असल्यामुळे एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या कसा असतो, क्लोजर असतो. एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या क्लोजर असल्याने पर्सेंटेज एस कॅरेक्टर काय होतो, वाढतो. पर्सेंटेज एस कॅरेक्टर वाढल्याने काय होतो, sp बॉन्डवाले कसे असतात, स्ट्रॉंग असतात. sp3 सर्वात कमी, sp2 दोघांच्या मध्ये असतो. sp2 इज इन बिटवीन sp3 अँड व्हॉट, sp. सो sp इज द स्ट्रॉंगर बॉन्ड. बॉन्ड स्ट्रॉंग असतो. जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्याची लेंथ कशी असते, कमी असते. तर लेंथ पाहू कसं असते, बॉन्ड लेंथ. बॉन्ड एन्थाल्पी कळालं, बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी, इट इज द स्ट्रेंथ. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय असते, बॉन्डची स्ट्रेंथ असते, स्ट्रेंथ. चला समजलं इथपर्यंत. ओके. एसपी मध्ये काय असतो सांगा, एसपी मध्ये एस कॅरेक्टर किती असतो, एसपी मध्ये एस कॅरेक्टर किती असतो, एसपी मध्ये एस कॅरेक्टर किती टक्के असतो, 50% असतो. 50, एक काय 50% असतो. एस कॅरेक्टर किती असतो, 50% असतो. आणि एस ऑर्बिटल कसे असतात, क्लोज असतात. मग सर्वात स्ट्रॉंग बॉन्ड कोणते ऑर्बिटलचे असतात, कोणते, हायब्रिड ऑर्बिटलचे. sp काय ते हायब्रिड ऑर्बिटल. काय म्हणायला, हे ऑर्बिटल कोणते झाले आता, हायब्रिड ऑर्बिटल आहेत. यांना काय म्हणायचे, कोणते ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल. कोणते हायब्रिड ऑर्बिटल चे बॉन्ड स्ट्रॉंग असतात, कोणते हायब्रिड ऑर्बिटलचे बॉन्ड स्ट्रॉंग असतात, कोणते हायब्रिड ऑर्बिटलचे बॉन्ड स्ट्रॉंग असतात, कोणते हायब्रिड ऑर्बिटलचे बॉन्ड स्ट्रॉंग आहेत, कोणते, sp3 चे का sp2 चे का sp चे आहेत. हां, लक्ष द्या बघा. आता नेक्स्ट पॉईंट पाहू, sp3. आता हे पाहू काय,
एन्थॅल्पी, बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी झाली ना. स्ट्रेंथ म्हणजे काय म्हटलं मी? स्ट्रेंथ म्हणजे कशाला म्हणावं? एन्थॅल्पीला स्ट्रेंथ. आणि आता बॉन्ड लेंथ पाहू, बॉन्डची लांबी. तर लक्ष द्या, हे खूप बेसिक महत्त्वाचं आहे. काय कळत नाही तुम्हाला अजून, मी तरी तुम्हाला विचारत राहतो वेगवेगळ्या प्रकारे, टेस्ट देत राहा, अभ्यास करा, राईट. हे तुम्हाला काय कळणार नाही, कोणालाच कळत नाही असं असतं जरी तुम्ही हो म्हटलं तरी. हायब्रिडायझेशन हे पॉईंट लक्षात ठेवत राहा मात्र. हायब्रिडायझेशनवर काय अवलंबून असतो? बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एन्थॅल्पी. कसं असतं ते पण सांगायला तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा. समजायला हो पण लक्षात राहावं ते महत्त्वाचं. नाव बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ कसं होते बघा आता. जर sp हायब्रिडायझेशन असेल, sp हायब्रिडायझेशन असेल तर त्या बघा आता sp हायब्रिडायझेशन कोणाचं आहे? sp इथाईनचा. इथाईनचा म्हणजे या इथाईनच्या कार्बनचा हा कार्बन कसा असतो? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा शब्द केलेला आहे तुम्हाला. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? हा कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे इथाईन CH ट्रिपल बॉन्ड CH. हायब्रिडायझेशन कसं आहे याच्यात? sp. ओके. तर याचा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो. का होतो? कारण याच्यात पर्सेंटेज S कॅरेक्टर कसा आहे? पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर, S चं प्रमाण मोर आहे. कसं असते, किती इंटरेस्टिंग असते. S म्हणजे काय? हायब्रिड ऑर्बिटल. S ऑर्बिटल ते माहिती आहे तुम्हाला. तर sp हायब्रिडायझेशन मध्ये S चं प्रमाण कसं आहे? मोर आहे. S चं प्रमाण मोर असला, जास्त असला तर कार्बन कसा असतो? हा कार्बन कसा आहे आता? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय? काल सांगितलं होतं तुम्हाला. तो काय करतो? आपल्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर आपल्याकडे ओढून घेतो. इलेक्ट्रॉनची जोडी ही जी असते त्याच्यामध्ये खूप जोड्या आहेत. हे सगळे कोण कार्बन आपल्याकडे काय करत असतो? ओढून घेत असतो. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर कार्बन जेवढा जितका मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तितकी बॉन्ड काय असते? लेंथ त्याच्यावर अवलंबून असते. S कॅरेक्टर. ओके. तर हे हायब्रिडायझेशन ऑल्सो डिपेंड्स ऑन व्हॉट? द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह द बॉन्ड इज स्ट्रॉंग अगेन. बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग बॉन्ड असतो. तर sp2 चा आता sp2 चा कसा असतो बॉन्ड? याच्यापेक्षा कोणापेक्षा? sp पेक्षा. sp हायब्रिडायझेशन वाल्याचा कसा असतो? मोर स्ट्रॉंग. sp2 चा याच्यापेक्षा sp पेक्षा थोडासा लेस स्ट्रॉंग असतो. ओके. अँड sp3 वाला काय होतो मग? sp3 इज व्हेरी लेस व्हॉट स्ट्रॉंग, मीन्स इट इज वीक बॉन्ड असतो. sp3 बॉन्ड कसा असतो? दॅट इज वीक बॉन्ड. वाय? बिकॉज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. एवढं लक्षात ठेवा फक्त. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असले तर मोर काय असतो? मोर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मोर द पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर. ओके. मोर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मोर द पर्सेंटेज ऑफ कोणतं कॅरेक्टर? S कॅरेक्टर. आणि अजून काय म्हटलं आपण याशिवाय? एक हा पॉईंट झाला लक्षात ठेवा. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मोर S कॅरेक्टर. आणि याच्या आधी काय म्हटलो आपण? बॉन्ड एन्थॅल्पी स्ट्रेंथ कशावर अवलंबून असते? हायब्रिडायझेशनवर. sp हायब्रिडायझेशन असला परत पर्सेंटेज कॅरेक्टर काय असतो? मोर असतो. पर्सेंटेज S कॅरेक्टर जेवढा मोर असेल ते शेप बनतात तसे. कशाबद्दल चालू आहे आपलं? शेप ऑफ कार्बन कंपाऊंड. तर या कंपाऊंडचे असे शेप काय आहेत? वेगवेगळे. ऑर्बिटलचा शेप, ज्या प्रकारे ऑर्बिटलचा शेप असतो ना, तर त्यामुळे ते ऑर्बिटल त्याच्यामध्ये काय होतात? हायब्रिडायझेशनमध्ये भाग घेतात. ते कंपाऊंड बनताना उदाहरणार्थ मिथेन बनला. मिथेन मधले ऑर्बिटल कोणते आहेत? S आणि p3. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्केन. मिथेन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथिन म्हणजे काय असतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथाईन म्हणजे काय असतो? आता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर या सगळ्यामध्ये काय डिफरन्स आहे? हायब्रिडायझेशनचा फरक आहे. जर हायब्रिडायझेशन sp असेल तर काय असतो? पर्सेंटेज S कॅरेक्टर किती असतो? 50% असतो. 100% किती टक्के असतो? 50% असतो. आहे की नाही?
एसचं 50, पीचं 50, एस पी म्हणजे याच्यावरून कळतं ना तुम्हाला, एसचं 50 आणि पीचं 50. तर 50-50% असला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची कशी असते, कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि तो आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढून घेत असतो, देत नाही कोणाला. म्हणजे बॉन्ड कसा असतो, तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो. आणि पर्सेंटेज एस कॅरेक्टरवर हायब्रिडायझेशनवर सुद्धा अवलंबून असते. मोर पर्सेंटेज एस कॅरेक्टर, एस ऑर्बिटल काय असतो, एस ऑर्बिटल न्यूक्लियसला मोर अट्रॅक्टेड असतो. न्यूक्लियसकडे क्लोजर असतो, त्याच्यामुळे अट्रॅक्शन मोर असतो न्यूक्लियसचा कुणाचं, एस ऑर्बिटलचं. त्याच्यामुळे तो काय होतो, डिफिकल्ट टू ब्रेक. सो ऑल दीज आर द बेसिक पॉईंट्स ऑफ दिस चॅप्टर. अप टिल नाउ वी हॅव सीन द शेप्स ऑफ, कसे कसे वेगवेगळे शेप आहेत त्यांचे, मिथेन, इथिन आणि काय इथाइन, या सगळ्यांचे तिघांचे आपण हायब्रिडायझेशनवर अवलंबून असते. आणि कशावर, दोन पॉईंट सांगा आता सांगितलेले. कोणते 2 पॉईंट, डिपेंड्स ऑन कशावर कशावर, टेट्राव्हॅलेन्सी कार्बनची कशावर आहे, हायब्रिडायझेशनवर आणि हायब्रिडायझेशन अँड व्हॉट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विसरू नका ते, हायब्रिडायझेशन आणि काय म्हटलं मी आता, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हां राईट. 2 पॉईंट कोणते सांगा, ईसी आणि काय, हां हायब्रिडायझेशन, ईसी आणि हायब्रिडायझेशन, राईट. आणि काय असतो, हायब्रिडायझेशन कोणते, एस पी, ईसी आणि हायब्रिडायझेशन कोणते, एस पी, sp2, sp3. ठीक आहे. हायब्रिडायझेशन 3 कोणते, sp, sp2 आणि तिसरा कोणता, sp3. 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात. यांच्यावर अवलंबून असतो, काय अवलंबून असतो, शेप्स. कार्बनची व्हॅलेन्सी सुद्धा टेट्रा व्हॅलेन्सी आहे, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. का अवलंबून आहे ते, इट डिपेंड्स ऑन द शेप अँड व्हॉट, इट डिपेंड्स ऑन द हायब्रिडायझेशन अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एवढं महत्त्वाचं आहे हायब्रिडायझेशन. यात हायब्रिडायझेशन झालं नाही तुम्हाला, त्याच्याने थोडंसं अवघड जाते हे हायब्रिडायझेशन. या चॅप्टरमध्ये नाही, या चॅप्टरमध्ये फक्त कार्बनचा विचार करा आणि कार्बनच्या मध्ये कोणते हायब्रिडायझेशन होतात आणि जर हायब्रिडायझेशन कोणता असेल तर बॉन्ड स्ट्रॉंग का असतो यावर. आणि कोणताही बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर तो त्याची लेंथ कशी असते माहिती आहे का, स्मॉल असते. जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो, हे पॉईंट लक्षात ठेवायचं, जो बॉन्ड स्ट्रॉंग असतो त्याची लांबी कशी असते, स्मॉल असते. बॉन्ड लेंथ, हे पॉईंट म्हणाले तुम्ही, बॉन्ड लेंथ. तर बॉन्ड लेंथची जी लेंथ असते, जो स्ट्रॉंग बॉन्ड असतो त्याची लेंथ कशी असते, स्मॉल असते. स्ट्रॉंग बॉन्डची लेंथ स्मॉल. आणि वीक बॉन्ड असेल, कोणताही वीक बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ कशी असते, वीक बॉन्डची बॉन्ड लेंथ मोर. आणि स्ट्रॉंग बॉन्डची काय असते, समजा हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे कोणता, पर्सेंटेज एस कॅरेक्टर मोर असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोर असतो आणि इट इज एसपी वाला कसा असतो, मोर स्ट्रॉंग असतो हा. अँड दॅट्स वाय याचा बॉन्ड लेंथ कसा असतो, स्मॉल बॉन्ड असतो. द बॉन्ड इज स्मॉल बॉन्ड. ओके, समजा इथपर्यंत ठीक आहे. बाकीचा पॉईंट उद्या पाहू. ओके, हे बेसिक वाचा, पुस्तक घ्या.